नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या आहे शेवटचा पेपर एफ-वाय बी-ए आणि एफ-वाय बी-कॉमचा. ठीक आहे. तर त्याचे आपल्याला राहिलेले जे विषय राहिलेला आहे एक, कुठला आहे कॉम 211, एस-ओ-सी 101 आणि हे जे 2 विषय आहेत एफ-वाय बी-ए आणि एफ-वाय बी-कॉम. ठीक आहे. ह्याचे आपल्याला आज आय-एम-पी क्वेश्चन बघायचे आहेत थोडेफार. ठीक आहे. उद्या तुमचा शेवटचा पेपर आहे. त्यानंतर काय माहिती कोण कुठे जाणार आहे ते. ठीक आहे. इथं बघा आता आपला हा टाईम टेबल आहे. जर तुम्ही टाईम टेबलवर बघितलं, उद्या आहे 29 तारीख. 29ला बघा शेवटचा पेपर आहे सकाळी. एस-ओ-सी 101 आहे एफ-वाय बी-एला आणि कॉम 211 आहे एफ-वाय बी-कॉम मराठी इंग्लिश मीडियमला आणि दुपारी आहे एस-ओ-सी 223 एस-वाय बी-एसाठी. ठीक आहे. तर एस-वाय बी-एचे अजून भरपूर विषय बाकी आहेत. फर्स्ट इयरचा बघा आता एफ-वाय बी-एचा शेवटचा आहे आणि एफ-वाय बी-कॉमचा देखील शेवटचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये बघूया आपण कॉम 211चे आय-एम-पी क्वेश्चन्स. याच्यामध्ये बघा आपल्याला भरपूर मी आय-एम-पी क्वेश्चन जे आहे आपल्या ॲप्लिकेशनवर अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही. तर याच्यावरून तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर का अजून आय-एम-पी क्वेश्चन्स पाहिजे असेल, तर तुम्ही यावरून घेऊ शकता. कोर्सची प्राईस खूपच कमी केलेली आहे. फक्त ₹20 ला कोर्स आहे. तुम्हाला सोबत नोट्ससुद्धा आहेत त्याच्यामध्ये. नोट्स आहेत, आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत. कॉम 211 ठीक आहे. फर्स्ट इयरसाठी आहे. तर ज्याला गरज आहे ते घेऊ शकता. आता काय शेवटचा पेपर आहे, तर तुमची मर्जी आहे घ्यायचं का नाही घ्यायचं. ठीक आहे. चला समोर जाऊया आपण. आपल्याला बघा आता मित्रांनो इथे कॉम 211चे थोडे आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. जेणेकरून तुम्हाला ते उद्याच्या पेपरमध्ये थोडीफार हेल्प वगैरे होईल. तर कॉम 211 जे आहे मित्रांनो हा विषय मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील आहे. तर आता याच्यामध्ये बघा आपण कार्यप्रवाहातील अडथळे हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यात इंग्लिशमध्ये कुठला आहे बघा एक्सप्लेन द वर्क फ्लो कुठला आहे ऑब्स्टॅकल्स. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो प्रवाहातील अडथळे. नंतर आहे बघा कार्यालयीन व्यवस्थापकाच्या पात्रता सांगा. कार्यालयीन व्यवस्थापकाचे आवश्यक गुण. कार्यालयीन व्यवस्थापक म्हणजे कोण थोडक्यात जो मॅनेजर असतो, त्या मॅनेजरच्या तुम्हाला क्वालिटीज कुठल्या असल्या पाहिजे. ठीक आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. त्या व्यवस्थापकाचं शिक्षण वगैरे किती असलं पाहिजे, त्याची पात्रता काय असली पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नंतर आहे बघा याच्यामध्ये अभिप्रेरणा म्हणजे काय आणि अभिप्रेरणेचे तुम्हाला प्रकार सांगायचे आहेत. अभिप्रेरणा म्हणजे थोडक्यात काय मोटिव्हेशन. व्हॉट इज मोटिव्हेशन अँड टाइप्स ऑफ मोटिव्हेशन असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर समोर आहे बघा याच्यामध्ये कार्यालय शास्त्रीय व्यवस्थापनाची कार्य स्पष्ट करा. स्टेट द वर्क ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. शास्त्रीय व्यवस्थापन कशा प्रकारे असलं पाहिजे, म्हणजे दरवाजा कुठल्या बाजूला असला पाहिजे, टेबल कुठल्या बाजूला असला पाहिजे, अलमारी कुठल्या बाजूला असली पाहिजे, शास्त्रानुसार जे काही असेल ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे पगारपत्रक कशाला म्हणायचं किंवा पगारपत्रक कसं असतं त्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये माहिती द्यायची आहे. ज्याला आपण सॅलरी स्लिप म्हणतो किंवा सॅलरी बिल म्हणतो. तर ते कशा प्रकारचं असलं पाहिजे ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे बघा मित्रांनो अहवाल म्हणजे काय, अहवालाचे प्रकार. अहवाल म्हणजे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अहवालाचे प्रकार किती किती आहेत ते देखील माहिती असायला पाहिजे. हा प्रश्न उद्या तुम्हाला 100% येणार आहे. ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॉट इज रिपोर्ट अँड टाइप्स ऑफ रिपोर्ट. रिपोर्ट म्हणजे काय थोडक्यात अहवाल. हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे बघा मित्रांनो सेवा पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सर्व्हिस बुक. जे काही सर्व्हिस बुक आहे त्याचे तुम्हाला महत्त्व एक्सप्लेन करायचं आहे. नंतर आहे बघा कार्यालयीन कार्यपद्धती म्हणजे काय? व्हॉट इज द ऑफिस वर्क प्रोसिजर. जे काही ऑफिसमध्ये स्टाफ वगैरे असतो त्यांनी काम कसं करायचं, काय करायचं, हे सगळं जे आहे मॅनेजरकडे असतं. त्यांनी कशा प्रकारे कार्यपद्धती केली पाहिजे हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा याच्यामध्ये कामाची आखणी म्हणजे काय? कामाची आखणी म्हणजे थोडक्यात काय? व्हॉट इज शेड्यूलिंग ऑफ वर्क. वर्क शेड्यूल कशा प्रकारचे असतं? सेम आहे कार्यालयीन कार्यपद्धती. वर्क प्रोसिजर आणि वर्क शेड्यूल जवळपास सेमच आहे. तुम्ही ते उत्तर वगैरे लिहू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो असे बरेच काही आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे आहे, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे त्या ॲपमधून घेऊ शकता. ठीक आहे. सर्वांना याची हेल्प होईल. नोट्ससुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी एक सांगायचं आहे, जसं तर तुमचा शेवटचा पेपर आहे बरोबर. तर तुम्ही एक काम करा आता याच्यामध्ये आपलं जे YouTube चॅनल आहे तुम्हाला माहिती देखील असेल याच्यामध्ये. YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि YouTube चॅनलमध्ये बघा तुम्हाला मित्रांनो इथं लाईव्हमध्ये एक ऑप्शन आहे. लाईव्हमध्ये बघा सध्या मी टाईम शेड्यूल केलेला आहे संध्याकाळी 9:15चा. तर रोज संध्याकाळी आपला लाईव्ह असतं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. रोज संध्याकाळी आपलं लाईव्ह लेक्चर असतं. त्यामध्ये तुम्हाला मी उद्याचा होणारा पेपर, त्याचे मार्गदर्शन तसेच कुठले-कुठले मुद्दे लिहायचे किंवा कशाप्रकारे पेपर लिहायचा, कुठल्या गोष्टी टाळायच्या, तुमचं डिस्कशन वगैरे तुमच्यासोबत Q&A करतो आपण त्याला क्वेशन आन्सर. कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे आहेत का? ठीक आहे. बऱ्याच गोष्टी. आज संध्याकाळी देखील आपलं लाईव्ह लेक्चर होणार आहे. ठीक आहे. आणि उद्या देखील होणार आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्या तुमचा शेवटचा पेपर असणार आहे. उद्याचा पेपर संपला की उद्या संध्याकाळी मी एक लेक्चर घेणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला मी पासिंग वगैरे कसं होतं, काय होतं, पेपर कसा प्रकारे तपासला जातो, हे मी तुम्हाला उद्याच्या लाईव्हमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो अजून एक आहे व्हिडिओज तुम्हाला माहिती असेल मी तुम्हाला बोललो होतो मागे, रोज बोलतो रोजच्या लेक्चरमध्ये, की ए कशाप्रकारे काढायचा. तर बघा हा व्हिडिओ आहे आपला. व्हॉइस साठी कसा बनवायचा. तुम्हाला काय करायचं डिजिलॉकर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे.
डिजिलॉकर ॲप्लिकेशन तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कशाप्रकारे ABCID बनवायचा. 2-3 सिंपल स्टेप आहेत, तेवढ्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं ABCID बनवू शकता. नंतर बघा मित्रांनो, वायसीएमचा पेपर कशाप्रकारे लिहावा, जे रिपीटरवाले विद्यार्थी असतील किंवा कोणाला माहिती नसेल, तर पेपर कशाप्रकारे तपासला जातो, तुम्ही हा पेपर बघू शकता. हा एक आपल्या विद्यार्थिनीचा फोटोकॉपी आहे आणि यामध्ये शेवटच्या पानावरती तुम्हाला मार्क्स कशाप्रकारे देतात, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. यावर देखील आपण नंतर उद्या डिस्कशन करणार आहे डिटेलमध्ये. ओके. आणि ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे, नवीन ॲप्लिकेशन आहे आपलं, कोर्स कसा घ्यायचा हे तुम्हाला मी या ॲपमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हा ॲप वगैरे जे घेऊ शकता, ठीक आहे. त्यावर तुम्ही कोर्स वगैरे घेऊ शकता. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, हे आपलं EduTalk ॲप्लिकेशन आहे. हे प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देखील दिलेली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून जे आहे आपलं ॲप वगैरे जे आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. यावर काही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. नंतर बघा मित्रांनो, आता टाईम टेबलनुसार उद्या शेवटचा पेपर आहे बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला मी अजून थोडे 2-3 प्रश्न सांगतो, जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत. जसं की कार्यालयाची इमारत कशी असली पाहिजे, कार्यालयाची इमारतीची जागा कशी असली पाहिजे, ठीक आहे. नंतर बघा कार्यालयातील प्रशासकीय विभागांच्या सेवांचे वर्णन करा. आधुनिक काळातील कार्यालयांचे कार्य, परत ज्या काही यंत्रसामग्री वगैरे असते, यंत्रसामग्रीला विरोध का असतो कामगारांचा, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे लिहायचा आहे. नंतर आहे बघा बढती म्हणजे काय? बढतीमुळे कोणते बदल होतात? ज्याला आपण प्रमोशन वगैरे म्हणतो, बरोबर? तर प्रमोशन कोणाला मिळतं, काय मिळतं, त्याचे प्रकार, ठीक आहे. त्याचे चेंजेस वगैरे कुठले असतात, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जनसंपर्क म्हणजे काय? ज्याला आपण पब्लिक रिलेशन म्हणतो, बरोबर? आता बघा तुम्हाला मी जनसंपर्काचं एक छोटंसं एक उदाहरण सांगतो. मी एकदा गाडीची सर्व्हिसिंग करायला गेलो फर्स्ट टाईम. तिथे मी मोबाईल नंबर लिहून दिला, बेसिक प्रोसिजर झाली, सर्व्हिसिंग करून आलो. नेक्स्ट मंथला मला ऑटोमॅटिक कॉल आला त्यांच्याकडनं, सर्व्हिसिंगला या. तर हा अशा प्रकारचे हे जनसंपर्क असतो. बँक असो का कुठलंही ऑफिस असो, अशा प्रकारे तुमच्याकडनं जे आहे ते नंबर वगैरे तुमच्याकडून घेतात आणि तुम्हाला ते वारंवार अपडेट करत राहतात. ठीक आहे. याला म्हणतो आपण पब्लिक रिलेशन. बँकेमध्ये जरी तुम्ही गेले, तुमचं अकाउंट चांगलं मोठं असेल, तर तुम्हाला ते स्वतःहून कॉल वगैरे करतात. वाढदिवसाला तुम्हाला शुभेच्छा वगैरे देतात. अशा प्रकारचे बरेच काही, यालाच जनसंपर्क असे म्हणतात. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कार्यालयावर जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. नंतर सेवा पुस्तकं, बिल, रिपोर्ट अहवालावरती तुम्हाला प्रश्न येतो. पगारपत्रक ज्याला आपण सॅलरी स्लिप म्हणतो, ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मोटिव्हेशन म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, ज्याला आपण अभिप्रेरणा म्हणतो. नंतर आहे कार्यालयीन व्यवस्थापकाची पात्रता. कार्यालयीन व्यवस्थापक म्हणजे जो मॅनेजर असतो, त्याची पात्रता, त्याच्या अंगामध्ये कुठले गुण असले पाहिजे, बौद्धिक गुण कुठले असले पाहिजे. ठीक आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये सर्व काही वाचून घ्यायचं आहे. सोपं आहे, काही अवघड नाही. पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एवढेच तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न आहेत. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला, आता हे फक्त सेट 1 आहे. सेट 2 देखील आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये भरपूर तुम्हाला IMP क्वेश्चन दिलेले आहेत. तर ते IMP क्वेश्चन जे आहेत तुम्ही याच्यामधून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे ॲपमध्ये आहे, आपलं ॲप आहे. याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. जास्त काही नाही, थोडंच आहे. काही अवघड नाही बाकीचं. जनसंपर्कावर जास्त तुम्हाला फोकस करायचा आहे. नंतर बघा जनसंपर्क विभागाची उपखाती देखील दिलेली आहे. कर्मचारी भरती कशाप्रकारे होते ते देखील तुम्हाला लिहायचं आहे. समजा एखादा बँकेमध्ये नवीन कर्मचारी पाहिजे असेल, तर त्याचे कुठले-कुठले स्रोत असतात, त्याला कशाप्रकारे भरती केलं जातं, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर एकदम सोपे-सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. अजून प्रश्न पाहिजे असेल तर आपल्या ॲपला व्हिजिट करा. त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत IMP क्वेश्चन्स. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.